एक मराठा लाख मराठा कोटी मराठा राम राम जय जिजाऊ जय शिवराय शेतकरी बांधवांनो. या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये शेतकऱ्याकडे कुणाचंच लक्ष राहिलेलं नाही. महाराष्ट्रामध्ये तर असं परिस्थिती झालेली आहे, कुत्रा मांजराला खातं का मांजर कुत्र्याला खातं, कुत्रा मांजर सगळे कुत्रं मांजर वाघ सगळे सोबतच हिंडायला लागले. असं वाटलं कोण कोणाचा दुश्मन आहे, कोण कोणाचा विरोधक. सकाळी काय खाल्लं दुपारी काय खाल्लं संध्याकाळी कोणत्या छावणीत, आज सकाळून या छावणीत दुसऱ्या उद्या त्या छावणीतच्या छावणीतल्या ह्या छावणीत सगळे सोबत. नेमकं दुश्मन कोणाला म्हणावं आणि कोणाला विरोधक म्हणावं, कोणाला सत्तेतलं म्हणावं, काहीच परिस्थिती या देशामध्ये समजत नाही. अरे चाललं काय नाही, बघतो काय नाही, दिसतं काय, डोळ्यालाही विश्वास बसत नाही. असं दृश्य आपण या देशामध्ये बघतोय. मित्र हो, या राजकारणाची राजकारणातील इतकी परिस्थिती खराब झालेली आहे की कधी काळी कोणावर विश्वास ठेवावा कोणावर नाही ठेवावा. मला असं वाटतं अशा काळामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराज असते, छत्रपती शिवाजी महाराजांनी जर विश्वास ठेवला असता की बाबा हो माझ्या मावळ्यांनो, मी खाली मी किल्ला जिंकतोय आणि मी पुढं चालतोय, तुम्ही पाठीमागून या, किंवा मग तुम्ही एखादी मी किल्ला जिंकल्यानंतर गंजी पेटवा, तेव्हा मी समजीन की तुमचा किल्ला जिंकला. अशी जर समजा एखादी सूचना दिली किंवा एखादं काम जोपासलं आणि जर छत्रपती शिवाजी महाराज जर वरती गेले असते, समजा किल्ल्यावरती गेले आणि खाली मावळ्यानं म्हणलं काय राजे रडते, आपल्याला काय भेटणार आहे, किल्ला भेटणार छत्रपतींना, आपल्याला काय भेटणार आहे. तर एकाने म्हटलं चला तुम्ही इकडं, तुम्हाला मी हे असंच देतो तसंच खायला देतो, 2-5 लाख रुपये देतो, खालच्या मावळ्याला जर म्हणलं तर ते मावळे तिकडेच गेले. राजे आपल्या इकडे बिचारी गंजी पेटवायची वाट, किल्ला जिंकूनही तिथंच बसले असते. आता गंजी पेटवून मग गंजी पेटवून मग इशारा करल, कशाचा इशारा, मावळे गेले पळून. अशी परिस्थिती ह्या काळामध्ये आता निर्माण झालेली असते. कारण छत्रपती घडण्याला ती परिस्थिती निर्माण व्हावी लागते. छत्रपती जर घडवायचा असेल तर आपल्याला प्रथमतः देशामध्येच नाही तर राज्यामध्ये आपल्याला जिजाऊ निर्माण व्हावे लागेल. कारण एकंदरीत माणसं परिस्थिती तशी निर्माण राहिलेली नाही. जीवाला जीव देणारे माणसं या राज्यामध्ये या देशामध्ये आता राहिलेली नाही. कधी कुणावर भरोसा ठेवा, कधी कुणावर काय करावं कुणाला कळेना. बाप मुलाला समजेना, बाप मुलाला समजेना, मुलगा बापाला काही समजेना. एकंदरीत परिस्थितीचं चित्र इतकं भयान झालेलं आहे. जागतिक लेवलवरती असं वाटतं की आम्ही भारतात राहतो की एखाद्या अमेरिका पाकिस्तानमध्ये कुत्र्यासारखं जीवन जगतोय. अशी परिस्थिती या भारतामध्ये आता निर्माण झालेली आहे. राजकारणावरती कोणाचा भरोसा राहिलेला नाही. कोणत्या पक्षात कोणीकडे जातं, हे त्याच्यात जातं ते त्याच्यात येतं. सगळे संघात ते कोणचा विरोध कोणचा काय आणि कोणचा हातून गेम का बाहेरून गेम काहीच कळू राहिलं नाही. एकंदरीत त्या परिस्थितीमध्ये याच्यामध्ये शेतकरी भरपळला जातोय. शेतकऱ्याच्या मागणीकडे कुणाचं लक्ष नाही. रात्री टी व्ही उघडीत अजित पवार दिसतो, टी व्ही उघडीत शरद पवार दिसतो, अजितदादा दिसतो, देवेंद्र फडणवीस दिसतो. अशा परिस्थितीमध्ये ह्या महाराष्ट्राचं इतकं चलबिचल परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये या भारताला कोण सावरणार नाही, राज्याला कोण सावरणार. आता निवडणुका काही दिवसांनी येऊन टपल्या, शेतकऱ्याच्या कोणत्या प्रश्नावरती विचार नाही. मनोज जरांगे अध्यक्षाचं उपोषण करून त्यांचा जीवाचा प्राण त्यांनी पणाला लावला समाजासाठी. पण सरकार तिकडे कुठल्या प्रकारची पावलं सरकारकडे उचलताना पाहिजे तसे गतिमान सरकार उचलत नाही. 15चं अधिवेशन हे 20 फेब्रुवारी केलं, म्हणजे तिथंही मराठ्यासोबत त्यांनी काही दिवसाकावत घात केला. ठीक आहे, 5 दिवस वाढवले, आम्ही लढण्यास सज्ज आहोत, त्यात काही शंका नाही. पण कमीत कमी या महाराष्ट्र मला ही संस्कृतीचा पायंडा पाडू नका. जे गोविंदाने जे महाराष्ट्र नांदतो यांना नांदू द्या. तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा. आणि या देशाला विरोधकाची गरज आहे, तो विरोधकच तुम्ही या देशामध्ये ठेवला नाही, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. जर विकासाची पावले आपल्याला पुढे टाकायची असेल तर या सरकारला कोणतं तरी वचक असावा. मग ते कुठलाही असो. एक विरोधी पक्ष हे पद जे असतं लोकशाहीमध्ये, हे लोकशाहीमध्ये विरोधी पक्षच राहिला नाही आणि विरोधकही राहिले नाही. त्यामुळे भारतामध्ये आता एक मोठ्या प्रमाणात हुकुमशाहीचं राज्य येतं की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असल्याशिवाय लोकशाही व्यवस्थित चालत नाही. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. भविष्यामध्ये कोण कोणाला विरोध करणार नाही. जिसकी लाठी उसकी भेस. अशा परिस्थितीमध्ये जर भारत देश चालला तर एकंदरीत भारताचं चित्र हे अवघड झाल्याशिवाय राहणार नाही. राजेशाही संपून लवकरच हुकुमशाही आल्यासारखं वाटेल. काय संविधान हे फक्त गोरगरिबांना राहील, श्रीमंतांना व सत्तेतल्या लोकांना संविधान राहणार नाही. कुठलेही कायदे त्यांना ते बाळगणार नाही आणि सर्वसामान्य लोकांनाच फक्त कायदा शिकवला जाईल. अशा परिस्थितीमध्ये माझा महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश या खाईत चाललेला आहे. एकंदरीत भारताचं भविष्य कसं आहे कुणास ठाऊक, कशी दिवस येणार भारतावर. त्यामुळे माझी जनतेला कळकळीची विनंती आहे, सजग नागरिकतेने विचार करून आपण आपला निर्णय घ्या. याने देशाला उज्ज्वल भविष्यासाठी तयार करा. जय जिजाऊ जय शिवराय.